Hello student, today we are going to study about electronic configuration of the element. Electronic configuration means arrangement of the electrons in a particular atom in its orbit and orbitals, that is electronic configuration. This electronic configuration means arrangement of electrons according to three rules or three theories, as well as also known as according to three principles. That is, first is Abbott's principle, second Pauli's exclusion principle, the third one is Hund's rule of maximum multiplicity. First, Abbott's principle. Abbott's principle means building up. Meaning of Abbott's principle is building up. According to Abbott's principle, in the ground state of the element, the electrons are filled or arranged according to increasing energy of the orbit. Abbott's principle नुसार जर एखादा ॲटम तो त्याच्या ग्राउंड स्टेटला असेल, तो एक्साइटेड झालेला नसेल, त्यानं एनर्जी ॲब्सॉर्ब केलेली नसेल, तर त्याचे इलेक्ट्रॉनची फिलिंग ही त्याच्या एनर्जीच्या चढत्या क्रमानं होत असते. म्हणजे न्यूक्लियस शेजारी जे ऑर्बिट असेल त्यांची लोअर एनर्जी असते, आणि जसजसं न्यूक्लियसपासून जर अंतर वाढत जाईल, ऑर्बिटचं अंतर वाढत जाईल, तसतशी एनर्जीसुद्धा काय होते, वाढत जाते. आता हे न्यूक्लियस असेल आणि आपण ॲटम इज अ स्पेरिकल इन नेचर अकॉर्डिंग टू डाल्टन्स थिअरी. हे फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल अकॉर्डिंग टू बोर्स थिअरी. मग इथं जे एनर्जी आहे ही फर्स्ट शेलची एनर्जी कमी आहे, सेकंडची त्यापेक्षा जास्त, थर्ड शेलची त्यापेक्षा जास्त. म्हणजे इलेक्ट्रॉन सुरुवातीला हे फर्स्ट शेलमध्ये येणार, त्यानंतर सेकंड शेलमध्ये जाणार, त्यानंतर थर्ड शेलमध्ये, फोर्थ शेलमध्ये, अशा प्रकारे त्याची इलेक्ट्रॉनची फिलिंग होणार. मग आता इलेक्ट्रॉन फिल होत असताना एक डायग्राम दाखवली आणि त्या डायग्रामनुसार आपण इलेक्ट्रॉनची फिलिंग करणार. 1s, 2s, 3s, 4s, 5s, 6s, 7s. त्यानंतर हे 2p, 3p, 4p, 5p, 6p, 7p. त्यानंतर 3d, 4d, 5d, 6d, 7d, 4f, 5f, 6f, 7f. आता आपण बघितलं n इक्वल टू 1 ह्या व्हॅल्यूज काय दाखवतात, 1 2 3 4. तर ह्या n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि s p d हे ॲजिमिथल क्वांटम नंबर. तर n इक्वल टू 1 असताना किती ऑर्बिटल्स आहे, n स्क्वेअर. कसं कॅल्क्युलेट करतो आपण, n स्क्वेअर. n स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 1. इथं हा n स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर इक्वल टू 4. आता 4 ऑर्बिटल्स म्हणजे 1 ऑर्बिटल ऑफ s आणि 3 ऑर्बिटल्स ऑफ p. p ऑर्बिटलचे 3 जनरेट ऑर्बिटल्स आहे, हो की नाही. आपण 3 जनरेट ऑर्बिटल्स कसे काढले, 2l प्लस 1 ह्या व्हॅल्यूनं. आता lची व्हॅल्यू 1 असताना हा p ऑर्बिटल असतो, 2 इंटू 1 प्लस 1 म्हणजे काय येईल, 2 प्लस 1 इक्वल टू 3, हो की नाही. l इक्वल टू 2 असताना 3 ऑर्बिटल्स आणि l इक्वल टू 0 असताना 1 ऑर्बिटल. म्हणजे ह्याचा 1 आणि याचे 3 मिळून टोटल किती, 4. म्हणजे n स्क्वेअर इक्वल टू 4. म्हणजे इथं ह्या फॉर्म्युल्यानुसार 4 आणि ह्या फॉर्म्युल्यानुसार ह्याचं 1 आणि याचे 3 टोटल मिळून किती, 4. इथं टोटल मिळून म्हणजे 1 + 3 असं लिहू आपण.
हे 1, इथं सुद्धा काय येणार 1. इथं किती येईल 1 3 5, टोटल किती 5 आणि 3 8 आणि 1 9. आणि इथं n स्क्वेअर केलं 3 स्क्वेअर केलं तरी आन्सर किती येतं 9. आणि याचं स्प्लिटिंग धरून बेरीज केली ती सुद्धा किती येते 9 येते. इथं 4 स्क्वेअर केलं तर हे 16 येतील. तर हे 16 कसे येतील, एसचं 1, पीचे 3, डीचे 5 आणि एफचे 7 सब ऑर्बिटल्स. हे 7 आणि 5 12 आणि 12 आणि 4 16, म्हणजे टोटल हे काय झाले 16. ह्या चारीची बेरीज किती येते 16. थ्री एस 2s 1s 4p 3p 2p, त्यानंतर 4d 4f आणि इथं येतो हा 3d. म्हणजे फर्स्ट शेल n = 1 असेल एकच ऑर्बिटल, 2 असेल 2 ऑर्बिटल्स, 3 असेल 3 ऑर्बिटल्स आणि चौथ्यापासून 4 ऑर्बिटल्स लिहिले. मग इलेक्ट्रॉन सुरुवातीला कुठं जाणार 1s मध्ये जाणार. त्याच्यानंतर 2s मध्ये, 2s नंतर 2p 3s, त्यानंतर 3p 3p नंतर 4s 4s नंतर 3d, पुन्हा इकडनं 3d, नंतर 4p 5s, त्यानंतर 4d 5p 6s 4f 5d 6p 7s, त्यानंतर 5f 6d 7p, त्यानंतर 6f 7d, यापुढे 7 8p 7f एक्सेट्रा. अशा प्रकारे म्हणजे सुरुवातीला 1s मध्ये, त्यानंतर 2s मध्ये, 2p मध्ये, 3s 3p 4f. आता इथं बघा इलेक्ट्रॉन 3p मध्ये गेल्यानंतर 3d मध्ये न येता कुठं आले 4s मध्ये, हो की नाही. आता 3p नंतर 3d मध्ये न जाता 4s मध्ये काय गेले, दिस फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स अकॉर्डिंग टू n+l रूल. याला एक नाव आहे n+l रूल. The orbital which having lowest number of n+l electrons are filled first in that orbital, then in next orbital. ज्याची व्हॅल्यू n+l ची ही सम जी आहे ती ज्याची कमी असेल इलेक्ट्रॉन आधी त्यात जाणार, नंतर ज्याची जास्त आहे त्यामध्ये जाणार. आता इथं 2 आपण कन्सिडर केलं 4s साठी बघा इथं आणि 3d साठी. तर n+l ची व्हॅल्यू कोणाची छोटी येते कोणाची मोठी येते. आता ही व्हॅल्यू काय दाखवते n ची संख्या आणि ही व्हॅल्यू काय दाखवते l ची संख्या. आता n = काय आहे तर 4 आहे आणि इथं l = काय आहे 0 आहे. इथं n = 3 आहे आणि l = हे 2 आहे. तर ह्याची बेरीज किती होईल 4, ह्याची बेरीज होईल 5. ही कशी आहे लोवेस्ट n+l ची जी सम आहे ही छोटी आहे आणि ही कशी आहे मोठी आहे. म्हणून आधी ज्याची कमी आहे म्हणजे 4s ची कमी आहे इलेक्ट्रॉन्स इथं जाणार आणि नंतर 3d मध्ये जाणार ज्याची n+l जास्त आहे. आता ह्या दोनमध्ये आपण कम्पेअर केलं 3d आणि 4p. तर 3d अगोदर का 4p अगोदर का. जर दोन्हीची n+l व्हॅल्यू सारखीच असेल, n+l ची जी सम असेल ती जर सारखी असेल तर ज्याची n ची व्हॅल्यू छोटी आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स अगोदर जाणार. वी कन्सिडर 3d अँड 4p. ह्या दोन्हीचं आपण कंपॅरिझन घेतलं. इथं n = काय आहे 3 आणि l = काय आहे 2. इथं n = 4 आणि l = काय येणार 1. ह्या व्हॅल्यू लक्षात घ्या. l = 0 असताना s, 1 असताना p, 2 असताना d आणि 3 असताना
एफ ऑर्बिटल. इथं डी आहे, त्यामुळं इथं आपण व्हॅल्यू काय घेतली 2 घेतली, आणि इथं पी आहे, व्हॅल्यू काय घेतली आपण 1 घेतली. ह्या दोन्हीची बेरीज 5च येते, ह्याही दोन्हीची बेरीज 5 येते. परंतु इथं एनची व्हॅल्यू मात्र ही छोटी आहे, इथं एनची व्हॅल्यू मोठी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स आधी 3D ऑर्बिटलमध्ये जाणार, नंतर 4p ऑर्बिटलमध्ये जाणार. असं तुम्ही इथं कम्पेअर केलं तर इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात येतं. आता 5s आणि 4D मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर 4p नंतर इलेक्ट्रॉन्स 5s मध्ये आले आणि नंतर 4D मध्ये गेले, कारण फोर्थ शेल ही लोवेस्ट म्हणजे न्यूक्लियसच्या जवळची शेल आहे आणि 5p ही थोडीशी दूरची शेल आहे. तरी इलेक्ट्रॉन्स 5s मध्ये अगोदर जातात, 4D मध्ये नंतर जातात. तर 5s आपण जर घेतलं आणि हा 4D, तर n प्लस l रूलनुसार इथं n इक्वल टू काय होईल 5 आणि l इक्वल टू काय होईल 0. इथं n इक्वल टू 4 आणि हा l इक्वल टू d साठी किती 2 असेल. म्हणजे हे आन्सर 5 आणि हे आन्सर किती आलं 6 आलं. म्हणून 5s मध्ये इलेक्ट्रॉन्स अगोदर गेलेत, नंतर इलेक्ट्रॉन कुठं गेले 4D का ज्याची n प्लस l ही सम 6 अशी आली. त्यानंतर पॉवलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. According to Pauli's exclusion principle, no any two electrons having the values for 4 quantum numbers are similar. म्हणजे कुठल्याही 4ही क्वांटम नंबर्ससाठी ज्या व्हॅल्यूज आहे, ह्या क्वांटम नंबरच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या सारख्या येत नाहीत. नो एनी टू इलेक्ट्रॉन्स हॅविंग सेम व्हॅल्यूज फॉर 4 quantum numbers. If 3 quantum numbers are similar, 4th must be different. That is, spinning of electrons must be different. म्हणजे कुठले 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि 2 इलेक्ट्रॉन्सला आपण त्याचे क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज घेतल्या तर 4ही क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज ह्या सारख्या कधी येत नाही, कमीत कमी एक व्हॅल्यू तरी वेगळी असतेच. आता पॉवलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलसाठी आपण एक्झाम्पल घेऊ हिलियमचं, हो की नाही. आता हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, परंतु आपण 2 इलेक्ट्रॉन कम्पेअर करतोय. हिलियमचा ॲटॉमिक नंबर 2, म्हणजे प्रोटॉन आर इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती किती आहे 2 ही आहे. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण घेतलं तर ती किती येणार 1s2. म्हणजे फर्स्ट शेल s ऑर्बिटल आणि त्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स. आता व्हॅल्यू ऑफ n s p व्हॅल्यू फॉर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, देन azimuthal quantum number, magnetic quantum number and spin quantum number. इलेक्ट्रॉन्स किती आहे 2 इलेक्ट्रॉन्स आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स बॉक्स डायग्राममध्ये अशा प्रकारे दाखवले जातात. आता इथं फर्स्ट इलेक्ट्रॉन, इथं हे 2 इलेक्ट्रॉन्स आहे, फर्स्ट इलेक्ट्रॉन आणि हा सेकंड इलेक्ट्रॉन, ओके नाही. आता 2ही इलेक्ट्रॉन कुठे आहे फर्स्ट शेलमध्ये, म्हणजे इथंही व्हॅल्यू 1 असणार, इथेही 1 असणार. 2ही इलेक्ट्रॉन s ऑर्बिटलमध्ये, इथेही व्हॅल्यू 0 असणार, इथेही व्हॅल्यू 0 असणार. ज्यावेळेस l इक्वल टू 0 असतो त्याला आपण s ऑर्बिटल असं म्हणतो. आता l इक्वल टू 0 असताना m सुद्धा काय असतो -0 0 प्लस 0 म्हणजेच 0, हा सुद्धा काय असेल 0 असेल. आता ह्या 3ही क्वांटम नंबर्सचे ज्या व्हॅल्यूज आहे ह्या कशा आल्या सारख्या आल्या, परंतु एक इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरतो. म्हणजे इथं काय लिहिणार, जे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे त्याला साईन +1/2 दिलं जातं आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणून
1/2 असं लिहिलं जातं. म्हणजे 2 कुठलेही इलेक्ट्रॉन्स घेतले तर जरी त्याचे 3 क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू सारख्या असतील तर चौथी ही वेगळी असणार. आता आपण लिथियमचं एक्झाम्पल घेऊ. लिथियम ॲटॉमिक नंबर किती 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल 1s2 2s1 असं होईल. आता 1s2 साठी हे 2 इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर सारखंच असणार अशाच प्रकारे. आता आपल्याला लिहायचं फक्त काय 2s1 थर्ड इलेक्ट्रॉन. आता थर्ड इलेक्ट्रॉनसाठी एनची व्हॅल्यू काय झाली 2 झाली. n इक्वल टू 2 इथली व्हॅल्यू एनची व्हॅल्यू दाखवते. एल इक्वल टू 0 हो की नाही. एल इक्वल टू 0 असेल तर ते एस ऑर्बिटल असतं. त्यावेळेस एम सुद्धा काय असेल 0 असेल आणि तो एकतर क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरत असेल. आता आपण कन्सिडर केलं जो क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरतोय हो की नाही. आता बघा ह्या दोन जर कम्पेअर केलं तर ह्या 2 व्हॅल्यू सारख्या आहे, ह्या 2 व्हॅल्यू सारख्या आहे, ह्या 2 व्हॅल्यू सारख्या आहे, परंतु इथं प्रिन्सिपल क्वांटम नंबर मात्र चेंज झाले. तिथं व्हॅल्यू इथं 1 आहे तर इथं 2 आली. आता आपण बेरिलियम जर घेतला 4 इलेक्ट्रॉन्स तर आपल्याला 4th इलेक्ट्रॉन ज्यावेळेस आपण दाखवू तर इथं 4th इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल 1s2 2s2. म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आलं 3 इलेक्ट्रॉन्ससाठी. आता चौथ्यासाठी n इक्वल टू 2 असेल, s इक्वल टू 0, m इक्वल टू 0 आणि इथं काय असेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेशन असेल. म्हणजे ह्या दोनमध्ये हे 3 क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू सारख्या असतील परंतु ही चौथी कशी झाली वेगळी झाली. ही +1/2 असेल तर ही -1/2 झाली. Third rule for electronic configuration, Hund's rule of maximum multiplicity. According to Hund's rule of maximum multiplicity, when several orbitals or degenerate orbitals are available for filling the electrons, electrons first fill singly before pairing. If several orbitals or degenerate orbitals are available for filling the electrons, electrons first fill singly before pairing. आता सेव्हरल ऑर्बिटल्स किंवा डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणजे काय. आता एस ऑर्बिटलला सेव्हरल किंवा डिजनरेट ऑर्बिटल्स नाही ते, परंतु पी ऑर्बिटलला px py pz असे 3 डिजनरेट ऑर्बिटल आहे. डी ऑर्बिटलला dxy dyz dxz त्यानंतर dx² y² आणि dz² असे 5 डिजनरेट ऑर्बिटल आहे. आणि एफ ऑर्बिटलला सुद्धा 7 डिजनरेट ऑर्बिटल्स आहे. मग इलेक्ट्रॉन्स फिल होत असताना अगोदर एक इलेक्ट्रॉन फिल होईल. आपण असं डायग्राम जर दाखवली तर इथं एक इलेक्ट्रॉन फिल होईल आणि त्यानंतर पेअरिंग सुरू होईल. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघू. आता आपण छोट्या नंबरपासून सुरुवात करू. आता हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आणि हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बॉक्स डायग्राममध्ये जर दाखवलं इथं एकच इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे इथं हा रूल उपयोगाचा नाही. तिथं एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे एकच इलेक्ट्रॉन हा सिंगल असेल. आता हिलियम 2
1s2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. आणि इथं इलेक्ट्रॉन्स मात्र s ऑर्बिटलमध्येच दोन्ही इलेक्ट्रॉन आहे, एक क्लॉकवाईज डायरेक्शननं आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं आपण दाखवणार. आता इथं सुद्धा डिजनरेट ऑर्बिटल नाही आहे, हो की नाही. त्यानंतर लिथियम 3 1s2 2s1, s ऑर्बिटलला डिजनरेट ऑर्बिटल नाही आहे. मग डिजनरेट ऑर्बिटल्स कुठून सुरू होतात, तर p ऑर्बिटलपासून सुरू होतात. मग p ब्लॉकमधला फर्स्ट मेंबर कुठला, तर बोरॉन ॲटॉमिक नंबर 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. आता p ऑर्बिटल आहे, परंतु p ऑर्बिटलमध्ये एक आणि एकच इलेक्ट्रॉन्स आहे, बाकीचे व्हॅकंट आहे. त्यानंतर कार्बन इथं 6 झाले. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिणार आहे ते कशा प्रकारे लिहिणार आहे बघा. आता हे 2 इलेक्ट्रॉन्स क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला लिहिले. 2s2चे इलेक्ट्रॉन्ससुद्धा एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन लिहिला. परंतु हे 2p2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे सेकंड शेलच्या p ऑर्बिटलमध्ये असणारे 2 इलेक्ट्रॉन्स हे सेव्हरल ऑर्बिटल्समध्ये लिहित असताना आपण आधी एक एक असं लिहिणार. हे बॉक्स डायग्राममध्ये अशा प्रकारे लिहिलं जात नाही, हे चुकीचं. दोनही इलेक्ट्रॉन आपण डायरेक्ट एकाच डिजनरेट ऑर्बिटलमध्ये लिहित असू तर काय होणार, आधी सिंगली. आता नायट्रोजन 7 1s2 2s2 2p3. आता हे जे 2p3 आता हे आधीचं मी लिहित नाही कारण हे सेम आहे अशाच प्रकारे. आता हे 2p3ची जी मांडणी आहे ही कशी होणार, 1 1 आणि 1 अशा प्रकारे. परंतु हे असं लिहायचं नाही, हे 2 आणि 1 असं जर लिहिलं तर हे चुकीचं आणि हे करेक्ट आपलं फिलिंग असेल. आता ऑक्सिजन 8 त्याचं ॲटॉमिक नंबर 1s2 2s2 2p हा 4. कारण इथं 6 इलेक्ट्रॉन येईपर्यंत आपण इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये फिल होऊ करतो, कारण मॅक्सिमम कॅपॅसिटी p ऑर्बिटलची 6 आहे, s ऑर्बिटलची 2 आहे. म्हणून इथं 2 कंप्लीट झाल्यानंतर पुढचे इलेक्ट्रॉन्स आपण पुढच्या ऑर्बिटलमध्ये फिल करतो. आता इथं अशी पेअरिंग होणार, इथंही पेअरिंग होणार आणि इथं आता 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे आधी 1 1 1 टोटल किती झाले, 3च झाले. आता 1 शिल्लक राहिला म्हणून इथं पेअरिंग केलं. आता ऑक्सिजन ऐवजी इथं फ्लोरीन असेल 9 तर इथं काय होणार, 2p5 होणार. मग इथं 2 पेअरिंग तयार होणार. आणि हात जर निऑन असेल इथं 10 ॲटॉमिक नंबर तर 2p काय होणार 6 आणि मग हा पेअरिंग तयार करणार. नंतर आता हे सगळेचे सगळे कसे झाले, पेअर्ड झाले. सुरुवातीला आपण सिंगल सिंगल लिहिले, नंतर त्याची पेअरिंग केली. दिस इज अकॉर्डिंग टू वुंड्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. When several orbitals are available for the electronic filling of electrons, electron first fill singly before pairing.